माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे ऊस आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे. मग या अधिकाऱ्यांनी जर त्यांच्यावर कारवाई केली असते आज आंदोलनाची वेळ येत ना. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ऊस आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. अरे कोणता म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे या साखर कारखानदारांचं करायचं काय, खाली गुडघावर पाय. ऊसाची बिले थकवणाऱ्या साखर कारखानदारांचं करायचं काय, खाली गुडघावर पाय. या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे. आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं. त्या ऊसाच्या घामाचं दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबर पासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत. खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या. या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत. खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी या कारखानदाराकडे थकलेली आहे. दुसऱ्या बाजूला हे जे साखर संचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत. हे अत्यंत निष्काळजीपणा आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या काम चुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. या संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत. कारण याच जिल्ह्यात असणारा एक गोकुळ कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नसल्यामुळे त्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी अरेस्टची कारवाई केली होती. महसूल विभागाने त्याला सील केलं होतं. तो सील केलेलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी तिचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केले. जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे. आणि ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत. हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा, फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कार्यालय या ठिकाणी झाले का?
कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का या ठिकाणून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे होता, पण तो मिळत नाही. आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत आणि या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही साकारक मागणी करणार आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विजूताई रणदिवे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी साखर संचालक आष्टेकर साहेबांच्या ऑफिस खाली आम्ही आंदोलन करतोय. संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन दिले. आष्टेकर साहेब आज आम्ही शेतकऱ्यांसोबत माळशिरस, बार्शी, सोलापूर, पंढरपूर मधून या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुळजापूर मधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेत, परंतु हे अधिकारी आले नाहीत. माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे, किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत. आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे. आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिला संदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय तडजोड आली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग काय, म्हणून या कार्यालयाची आम्ही राख रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही. एवढीच या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेच्या व आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीने ताठर भूमिका घेऊन आम्ही आज ठिकाणी लढायच्या असून मरण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. एवढीच या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्रभर या फडणवीस सरकार असेल, अजित पवारांचं सरकार असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल, की तुमचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या धोरणाच्या विरोधात आहे का, हा खरा प्रश्न या ठिकाणी आमच्या सगळ्या सामान्य शेतकऱ्याच्या तरुण पोरांना पडत आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सगळे मीडियाच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपस्थित राहिलात, धन्यवाद. आणि ह्या मीडियाच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा, एवढीच या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.